कशा दिल्या? हा 700 एवढ्या मोठ्या आहेत भाऊ, बारक्या नाही. दुसऱ्याकडे गेल्यावर ना 1000 रुपये सांगतील याचे. मला 700 एवढा नका देऊ. काढा दी तुम्हाला काढा दी. हा काढा दी. काढून दाखवतो मग समजेल तुम्हाला ना कितीच्या काय. बस 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 त्याचं सांग. 350 नाही एवढं नको करू. माझ्या दिले ते भैया भरलेले आहेत. भरलेल्या आहेत सगळ्या भरलेले आहेत. 400 रुपये म्हणून 350 द्या बोलतो. 400 किंमत चांगलीच नाही मिळेल आपण. हे बघा भरलेले आहेत. कोण नाही बोला ना, भरलेले नाही तर बोला. दाखव मला जरा मला. हे बघा स्कॅन करा. तेवढंच बाकी राहिले आता. तेवढं चिंबोऱ्या मच्छीच्या ह्याच्यात वापरतो, सामनाच्या ह्याच्यात होते. ह्याच्यात आता करायला लागेल. 400 बघ तुझं माझं घर 300 कर. चल पाणी चल आता बस झालं. 300 भाऊ एवढ्या ह्याच्या बघा ना. बरोबर आहे. चल चल बघ ना. 550 द्यायचं. 50 बघू नको. सगळं नको मला एवढंच पाहिजे माझं कर. बरोबर काय सांग भाऊ. हे बघा ही चिंबोरे विकते ना, हा चिंबोरे 200 ला विकते. हे बघ हा 200 ला. 400ची हे 3 झाले. 350 रुपये देऊ. 300 कर. 300 कर. नाही भाऊ 300 फायनल कर. माझं नाही माझं तुझं नाही. 300 फायनल. 300 तुझं द्यायचं. तुझे तर असतील ना मोठी चिंबोरी. माझ्याकडे मोठी नाही. 300 माझ्याकडे नाही. मी देते नाही भाऊ 350 350 नाही देऊ तुम्ही. याच्यात जास्त कर ना ग. तुझ्याकडून घेतलं ना मी आधी ग. एकदा घेतलं मी तुझ्याकडून. आता घेतलं असंच देऊ. नाही मग सांगितलं तुला ग. मला तोडून दे. नांग्या तोडून दे मला. 300 कर. एवढ्यासाठी नका तुम्ही बघू. बरोबर हा ग. 300 बरोबर असं. हा चिंबोरा हॉटेलमध्ये गेल्यावर 1000 रुपये घेतात. हॉटेलवाल्यांचा ते धंदा आहे. आपलं घरी खायचंय. आपलं म्हणतं काय नाही वाटत. हो नाही भाऊ. आले बाई आमची एवढंच चिंबोरा होतं. ती मुंबईवरून आलती. बाप रे बघ एवढीशी किंमत सांगतात. तिथे बोलते एवढीशीच किंमत सांगतात. आणि बोलते 3,000 ला एक बोलते खाल्ला. एक चिंबोरा एवढाच. बाबा बाबा तुम्ही बोलून तिकडेच बोलू पैसे घालवणार. गरिबांना नाही देणार. बरोबर भाऊ. आपण इथला गरिबांना नाही देणार. गरीब काय सगळे कष्ट करतात. बोलाची गोष्ट बरोबर. नागी दुखली ना. चला येतो. राहिलं तर माझा लय वांदो झाला असतं. एक नांगी राहिले तरी काही टेन्शन नका घेऊ. फ्रीज मध्ये टाकलं असतं ना तरी झालं असतं. साईज खूप चांगली आणि खूप मोठी साईज भेटली माझ्या चिंबोऱ्यांची. सो मी आता एक काढून दाखवतो. एवढी साईज आहे. किती मोठी साईज आहे. जबरदस्त मोठी साईज आहे. ही साईज बघा. फक्त साईज बघा किती जबरदस्त मोठी साईज आहे. आजच्या अलिबागच्या बाजारामध्ये कमाल साईज भेटली आहे मला 300 रुपयाला. एवढी मोठी साईज आहे. म्हणजे माझा हात एवढा आहे. आणि ही साईज तुम्हाला लक्षात येत असेल. जबरदस्त मोठी साईज आहे आणि चांगला भेटला आहे. मस्तपैकी आहे. मस्तपैकी मोठी साईज आहे. जबरदस्त आहे. एकदम भरलेलं आहे. एकदम जबरदस्त भरलेलं आहेत. काही खाडीचे कोणत्या खाडीचे माहिती नाही. पण जबरदस्त जीव आहे. माझा हात पकडतायत. मुद्दामून सोडले त्यांना बेसिनमध्ये. सो जबरदस्त जीव आहे. कमाल. नांगा तोडला तरी किती जीव राहतोय. किती जीव आहे. साईज पण दाखव तुम्हाला. एवढी माझा तळ हात एवढा आहे आणि ही साईज एवढी. म्हणजे केवढी जबरदस्त साईज आहे. कमाल मोठी साईज भेटली. आणि आपण मस्तपैकी रस्सा भाजी बनवूयात. साईजच बघायची. कमालीची मोठी साईज. जबरदस्त साईज. जबरदस्त मोठी साईज. आता मस्तपैकी क्लीन करून घेतो जरा. सो मी मागच्या वेळेला कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की हे सगळं कालवणामध्ये घ्यायचं का. जे काय हे दिसते ही चरबी आहे असं मला सांगितलं होतं. आणि हे घ्यायचं. ह्याच्यामध्ये चांगली चव असते असं रिप्लाय दिलता. सो मी आता ह्या वेळेला घेणार आहे. सो खूप थँक्यू. तुम्ही सगळे सबस्क्रायबर खूप चांगलं मला रिप्लाय देत आहे. ते खूप छान वाटतं. आणि मदत करताय मला प्रत्येक गोष्ट सांगून. ज्या गोष्टी मला माहीत नाही त्या सांगून.
सो हे सगळं तुम्ही ह्यांची चरबी असते, सो हे सगळं घेणार आहे मी आता. सो हे अख्खं व्यवस्थित सगळं घेणार आहे मी. खूप चांगलं आहे. साईजमध्ये पण बघा, खूप मस्त साईज आहे, कमाल. वाव, काही साईज आहे आतमध्ये आणि मस्तपैकी आहे. मटेरियल आतमध्ये मिळालं आहे. खूप चांगली साईज आहे, खरं तर जबरदस्त साईज आहे. मस्तपैकी मटेरियल आहे. ही लाल अंडी आहेत का, प्लीज मला कमेंट करून सांगा. सो लाल अंडी असतात असं माहिती आहे, पण ही अंडी आहेत का लाल आहेत जी, ही प्लीज मला कमेंट करून सांगा. कारण व्हाईट असते ती चरबी असते हे माहिती, पण ही लाल अंडी आहेत का, प्लीज मला कमेंट करून सांगा. सो आता हे जे काय लाल दिसतं हे सर्व हे घेतोय मी. माहीत नाही मला अंडी आहेत का नाही, पण मी आता हे घेतोय. तुम्हाला नांग्या दाखवायच्यात, कसल्या जबरदस्त आणि मोठ्या नांग्या आहेत. सो म्हणजे एक हाता एवढी माझा एक हात बसेल इतकी मोठी नांगी आहे, म्हणजे जबरदस्त, म्हणजे एवढी मोठी नांगी आहे. सो मटेरियल पण भरपूर असतात याच्यामध्ये, जबरदस्त भरलेली आहे आणि ह्याला वजन आहे चांगलं, खूप चांगलं वजन आहे ह्याला. सो मस्त मिळाली मला अलिबागच्या बाजारामध्ये. सगळं मटेरियल आपण एकदम व्यवस्थित साफ करून घेतलं आहे. हे तुम्ही मला सांगसाल अंडी आहेत का नाही ते, हे पण व्यवस्थित साफ करून घेतलं आहे. हे छोट्या नांग्या, हे मोठ्या नांग्या, जबरदस्त मोठ्या नांग्या आहेत, चांगली साईजमध्ये आहे. आणि हे सगळं मटेरियल आता मी व्यवस्थित यूज करणार आहे. ॲक्च्युली मला अळणी स्टॉक बनवायचा आहे. हे तेल, ह्याच्यामध्ये हिंग, ह्याच्यामध्ये हळद आणि ह्याच्यामध्ये हे जे आपलं आहेत, सो ते मी सोडतो आहे. मला अळणी स्टॉक बनवायचा आहे ॲक्च्युली. सो काही चुकत असेल रेसिपी तर सांगा. सो ह्याच्यामध्ये सगळे मी घालून घेणार आहे हे सगळं मटेरियल. वा, मस्त वास सुटला आहे. सो नांगे अजून हलत आहेत, सो त्याच्यामध्ये जीव आहे, जबरदस्त नांगे हलत आहेत. सो मला अळणी स्टॉक बनवायचा आहे ह्याच्यातला. चांगल्या आधी फ्राय करून घेणार आहे मस्तपैकी. मस्तपैकी वास सुटला आहे. चिकन कसं आपण एकदम अळणी स्टॉक काढतो तसं मला हे सगळं बनवायचं आहे. याच्यामध्ये मी आता गरम केलेलं पाणी आहे ते मी आता ॲड करतो आहे. हे सर्दीसाठी पण किती छान आहे ना, मस्त आहे. खेकड्याचं अळणी सूप. सो मी फर्स्ट टाईम बनवतो आहे. ह्याच्यामध्ये कृतीमध्ये जर काय चुकलं तर तेही सांगा आणि बरोबर असेल तर तेही सांगा. सो मला चूक बरोबर कळलं पाहिजे थोडी. किती हलतोय तो नांगी मोठीवाली, जबरदस्त हलती मोठी नांगी. सो आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. ह्याच्यावर मी आता झाकण ठेवतो आहे आणि एक 5-10 मिनटासाठी चांगलं वाफवून घेतो आहे. आता 15 मिनिट झाले आहेत. मस्तपैकी वाफवत आहे. वाव, काय वास सुटला आहे जबरदस्त. आणि काय सूप झालं आहे बघा, किती घट्ट आहे, जबरदस्त मस्त आहे. वाव, टेस्ट करतो मी जरा थोडं, मला राहवत नाही ॲक्च्युली. जबरदस्त झालं आहे, टेस्ट करतो मी जरा. वा, मस्त, चिकनपेक्षा भारी. खेकड्याच्या सूपाला तोड नाही, चिकनपेक्षाही भारी झालं आहे. कमाल, जबरदस्त, खूप सुंदर, खूप सुंदर. मी फर्स्ट टाईम बनवलं आहे खेकड्याचं सूप. तुम्ही खाल्लं आहे का, प्लीज कमेंट करा. आणि नसेल खाल्लं तर प्लीज खा यार, जबरदस्त झालं आहे, एक नंबर. हा सगळं उकळलेलं जे सगळं खेकड्याचा स्टॉक आहे, हा उकळलेला सगळे खेकड्याचे नांगे वगैरे हे आहे. आणि इकडे सूप काय दिसतंय यार, कमाल दिसतंय सूप. मी तर पिऊन बघितलं आहे, मी तर फिदा झालो आहे खेकड्याच्या सूपावर.